जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 8 जानेवारी इसवी सन 1026 गझनीच्या मेहमुदाचे सोमनाथ मंदिरावर आक्रमण. मोहम्मद गझनीच्या हिंदुस्थानवरील 17 हल्ल्यांपैकी 16वा आणि सर्वात भयानक असा हल्ला म्हणजे सोमनाथ मंदिरावरील हल्ला होय. सोमनाथ मंदिर त्यावेळी त्यांच्या संपत्तीसाठी प्रसिद्ध होते. सोमनाथाचे शिवलिंग अनेक पाचू, हिरे, माणिके यांनी सजविले होते, त्यामुळे ते शिवलिंग अक्षरशः लखकत होते. डिसेंबर 1025च्या दरम्यान मोहम्मद गझनी सोमनाथ मंदिराजवळ पोहोचला. 3 दिवसांनी हिंदूंचा प्रतिकार मोडून काढण्यात मुस्लिम यशस्वी ठरले आणि त्यांनी मंदिरात प्रवेश केला. आणि काय मंदिरात होते ते फक्त सोमनाथाच्या नावाचे घंटानाद करणारे, कोणताही प्रतिकार करू न शकणारे असे हजारो निशस्त्र हिंदू. मग काय, मेहमुदाने त्या सर्वांची थंड डोक्याने कत्तल केली. यावेळी सुमारे 50,000 हिंदूंची कत्तल करण्यात आली होती. तसेच त्यांनी शिवलिंग उपटून काढले. वैभव संपन्न असे सोमनाथ मंदिर पूर्णपणे लुटले गेले. तसेच त्यावेळी केलेल्या लुटीत जवळपास 6.5 टन सोन्याचा समावेश होता. एवढे ते मंदिर वैभव संपन्न होते. 8 जानेवारी इसवी सन 1664 पौष वैद्य षष्ठी शके 1585 संवत्सर शोभन वार शुक्रवार. वकिलाशी आश्चर्यकारक सुटका. कालच्या मानाने आजची सकाळ काहीशी शांत होती. तेवढ्यात फायदा घेऊन इनायत खानाने डचांकडे किल्ल्याच्या आतून काही दारुगोळा पाठवून देतो असा निरोप पाठवला. याशिवाय 40 घोडेस्वारही लूट करणाऱ्यांच्या बंदोबस्तासाठी पाठवून त्या स्वारांमध्ये डचांच्याही सैनिकांनी सामील व्हावे असा आग्रह धरला. पण दूरदर्शी डचांनी ते साफ नाकारले. न्याय कचेरीचा एक कारकून किल्ल्यात लपून बसलेला होता. त्याचे घर डच वखारी जवळच होते. त्याने आपल्या घरची एक महत्वाची पेटी डचांनी आपल्या वखारीत सुखरूप आणून ठेवली म्हणून कळविले. त्यालाही डचांनी नकार दिला. लुटीचे प्रकार सकाळी कमी होते. निराधार लोक उद्ध्वस्त रस्त्यांवरून फिरत होते. डचांचा एक शिपाईही म्हणजेच हेर फकीराच्या वेशात सर्वत्र फिरून आला. तो थेट महाराजांच्या छावणी पावे तो गेला होता. महाराजांची छावणी लूट वाहून नेणारे मजूर, बैल, शिपाई, कैदी यांनी गजबजून गेलेली होती. शिपाई लुटीचा ऐवज महाराजांच्या जवळ रिता करीत. त्यापैकी सोने, रुपे, हिरे, मोती यांसारखे मौल्यवान जिन्नस तेवढे स्वराज्य कोशासाठी महाराज ठेवून घेत. अन्य वस्तू आपले बाजूला उभे असलेले गोरगरीब फकीर यांना वाटून दिल्या जात. इनायत खानाने दग्याचा प्रयोग केल्यामुळे मराठे सरसहा चौकाळून उठले. हजारो मशाली पेटल्या व सुरतेच्या रस्त्यावरून हे मशालजी आगी लावीत धावत सुटले. मराठे ढोल बडवीत मशाली घेऊन धावत होते. शहरात आता आगीचे राज्य होते. जिथे आग नव्हती त्या घरात मराठ्यांचे राज्य होते. मराठे घराबाहेर पडताच घरात आग घुसत होती. सुरतेची स्थिती ट्रॉय शहरासारखी झाली होती. प्रचंड आग. गुरुवारच्या रात्री आगीचे रूप फारच भयानक दिसत होते. दिवसा धुरामुळे सुरतेत रात्र झाल्यासारखे वाटत होते. शुक्रवारीही आगीचे लोळ नव्याने उठू लागले. लुटीला तर खंड नव्हता. लुटीच्या पहिल्या दिवसापासून थैला भरण्याचे काम सुरू झाले होते. शुक्रवारीही ते चालूच होते. रात्री मात्र लुटीचे काम जवळ संपत आले. तरीही उरली सुरली लूट जमा होत होती व असंख्य लहान मोठी घरे पेटत होती. इसवी सन 1679 पौष वैद्य चतुर्दशी शके 1602 संवत्सर रौद्र वार शनिवार. किल्ले त्र्यंबक मोगलांच्या ताब्यात. मातब्बर खानाने त्र्यंबकच्या किल्ल्याला वेढा दिला होता. तेथील अधिकारी तेलंगराव व शामराव यांना वश करून त्यांना इनामाची व बक्षिसांची आश्वासने देऊन किल्ला ताब्यात घेतला. हे दोन्ही अधिकारी किल्ल्याच्या खाली उतरले व किल्ला मोगलांच्या ताब्यात आला. त्र्यंबकचा किल्ला घेतल्याबद्दल बादशहाने मातब्बर खानाची स्तुती केली व त्याच्या मनसबीत वाढ केली. इसवी सन 1689 रोजीच्या फेब्रुवारीनंतर मातबर खानाने बागलाण, नाशिक मधील बहुतेक किल्ले मिळवले आणि माहुलीचा किल्ला जिंकला व त्यास कल्याण भिवंडीकडे पाठवण्यात आले. 8 जानेवारी इसवी सन 1697 छत्रपती राजाराम महाराजांनी इंदोरी हा गाव सरदार खंडाराव दाभाडे यांना इनाम दिला. पुढे खंडाराव दाभाडे यांना छत्रपती शाहू महाराज यांनी सरसेनापतीपद दिलं. इंदोरीचं वतन त्यांना राजाराम महाराजांकडून आधीच देण्यात आलं होतं. पुन्हा शाहू महाराजांकडून ही इंदोरी गाव दाभाडे घराण्यात वतनात मिळालं. त्यानंतर इंदोरी गावात 9 बुरुजांचा भुईकोट प्रकारातला गड खंडेराव दाभाडे यांनी नदीकाठी बांधून घेतला.
इंदोरी किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून पश्चिमी तटबंदी इंद्रायणी नदीला समांतर रेषेत बांधलेली आहे. त्यामुळे हा गड चौकोनी किंवा एक सलग काटकोनात दिसणाऱ्या शनिवारवाडा किंवा अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यासारखा न दिसता थोड्या प्रमाणात त्रिकोणी आकारात दिसतो. 8 जानेवारी इसवी सन 1884 शके 1805च्या पौष शुक्ल 11 रोजी उत्कृष्ट वक्ते, श्रेष्ठ कार्यकर्ते आणि विख्यात लोकसेवक केशवचंद्र सेन यांचे निधन झाले. यांचे घराणे कट्टे बंगाली वैष्णव होते. यांच्या आजोबाचे नाव होते रामकमल असून प्यारीमोहन व शारदा सुंदरी ही यांच्या मातापितरांची नावे होती. शाळेत असताना बायबलाच्या वाचनाचा परिणाम यांच्या मनावर विशेष झाला आणि सन 1857 मध्ये कुलामध्ये रूढ असणाऱ्या वैष्णव संप्रदायाची दीक्षा न घेता ब्राह्म समाजाची त्यांनी दीक्षा घेतली आणि या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले व इंडियन मिरर नावाचे इंग्रजी साप्ताहिक यांनी सुरू केले. सन 1864 मध्ये त्यांनी प्रचारासाठी मुंबई मद्रासकडे जो दौरा काढला तो त्यांच्या प्रभावी इंग्रजी वक्तृत्वाने फार यशस्वी झाला. परंतु शेवटी मतभेद झाल्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे भारतवर्षीय ब्राह्म समाज नावाची संस्था सन 1866 मध्ये काढली. त्यानंतर ते इंग्लंडमध्ये गेले. तेथे त्यांचा समाज सुधारक म्हणून अत्यंत गौरव झाला. तेथून परत मायदेशी आल्यावर समाज सुधारण्यासाठी त्यांनी अनेक संस्था काढल्या. सुलभ समाचार यासारखी नियतकालिके त्यांनी काढली. शेवटी काही खाजगी गोष्टींवरून यांचे सहकार्य फुटून दूर निघाले. त्यांनी केशवचंद्रांवर टीकेचा गहजब केला. या सर्वांचा परिणाम त्यांच्यावर झाला आणि त्रस्त झालेल्या मनास विश्रांती मिळावी म्हणून यांनी ध्यान धारणेसाठी साधन कानन नावाची बाग तयार केली. परंतु येथेही त्यांना म्हणावी अशी शांती लाभली नाही. यांच्या परिवारातील लोकांनी स्वतंत्रपणे साधारण ब्राह्मण समाज काढला. त्यामुळे यांच्या मनावर चमत्कारिक परिणाम झाला. तेव्हा यांनी नवविधान नावाच्या पंथाची स्थापना केली. यांच्या इतका प्रचंड व्याप करणारा, रोज नव्या कल्पना काढणारा, नव्या संस्था काढून त्यांच्याकडून कामे करून घेणारा समाज सुधारक अलीकडच्या काळात क्वचितच सापडेल. जीवनवेद हे आत्मचरित्र व ब्राह्मधर्माधिष्ठान हे यांचे 2 महत्त्वाचे ग्रंथ होत.